आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसं शक्य आहे? मी क्लिअर आवाज ऐकला हेल्प हेल्प असा. मला अजूनही शंका आहे की ती मुलगी म्हणजे अनु मॅडमच आहे. पूर्ण घर पिंजून काढलं आपण, कुठेच काही असं संशयास्पद वाटलं नाही. मला वाटतं तुमचा गैरसमज झालाय मॅडम. मॅडम, तुम्ही मॅडम मॅडम काय लावलंय? मगाशी पण म्हणाला. मला तुम्हाला नावाने हाक मारायचा अधिकार नाहीये. का मुद्दाम मनाला लागेल असं वागताय? तुम्हाला माहितीये मला हे नव्हतं करायचं तरीही असं वागावं लागलं. मला जरा तरी समजून घ्या. मग काल रात्री एवढं घरी सगळं घडलं, तुम्हाला एकदाही सांगावं असं वाटलं नाही? अहो, हे सगळं एवढ्या घाईत घडलं ना की मला सांगायला वेळ सुद्धा नव्हता. कसा मिळणार आहे वेळ तुम्हाला? आता तुमची फॅमिली आहे, शेअर करायला आपापसात आहेत माणसं. म्हणजे असं का बोलताय तुम्ही? तुम्ही, सावी आणि आदित्य काल तुम्ही तुमच्या रूम मध्ये होता. इतक्या वेळा मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला, कारण मला तुम्हाला बघायचं होतं, मला सावीला बघायचं होतं. तुम्ही एकदाही अटेंड नाही केला. आणि हे सगळं जे काय घडतंय तुमच्या परमिशननेच ना. धनंजय, मला माहितीये तुम्हाला राग आलाय, तुम्ही हर्ट झाला. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय आणि मला माहितीये माझी चूक आहे, मला मान्य आहे. मी त्याबद्दल माफी मागते, पण याचा अर्थ असा नाही की हे जे काही घडतंय ते मला आवडतंय. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. कसं पटवून देऊ? माझं कालही तुमच्यावर प्रेम होतं, आजही आहे आणि इथून पुढे कायम असणार. मग आपण एकत्र असू किंवा नसू. थांबा. तुम्हाला खरंच वाटतंय की माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये? हे बघा, ऑनेस्टली सांगायचं झालं तर झालो होतो मी तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह. पण मग आता तरी खात्री पटली आहे ना? पण सुंदरी आहो, हे असं किती दिवस चालू राहणार आहे? म्हणजे मला
त्या आदित्यचं नाही पटत आहे की तो तुमच्या घरी येऊन राहतोय, पण मलाही हे पटत नाहीये. आणि आता तर मला असंही वाटायला लागलं की आदित्य फक्त माझं लग्न मोडायला किंवा फक्त सावीसाठी नाही आलेला. नक्कीच त्याचा अजून काहीतरी हेतू आहे. काय वाटतंय तुम्हाला, काय हेतू असेल त्याचा? माहित नाही, पण तुम्हीच बघा ना, आदित्य ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतोय त्या शाळेचा ट्रस्टी कोण आहे? साहेब. एक्झॅक्टली. दुसरीकडे जसं मला वाटतंय की मध्यरात्री आलेली ती बाई, तुम्ही ऍडमिट केलेली बाई आणि आता ही किडनॅप केलेली बाई, या तिघी जणी नाहीये, ही एकच बाई आहे, अनु मॅडम. आणि मला राहून राहून असं वाटतंय की साहेब आणि आदित्य या दोघांनी मिळून हे प्लॅनिंग केलं. असं असूही शकतं ना? यू आर राईट. आपण आदित्यला इंट्रोगेट करू शकतो, म्हणजे त्याला बोलतं करू शकतो आपण. पण आपल्याला असं नाही करता येणार, कारण सावी आदित्यशी खूप अटॅच्ड आहे. उद्या जाऊन आपल्याकडून काही मागे पुढे झालं तर सावीला याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा बघा, मी आदित्यवरती लक्ष ठेवू नये. मी नक्कीच शोधून काढेन आदित्यचं आणि साहेबचं काय कनेक्शन. तुम्ही फक्त मला थोडा वेळ द्या. हे बघा सुंदरी, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, पण वेळ हातातून निसटणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर आपण कामात तर जिंकू, नात्यामध्ये हरू. धनंजय, मला आपलं नातं प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे, पण मी माझ्या कर्तव्यासमोर नतमस्तक आहे. मला फक्त 3-4 दिवस द्या. माझ्यावर विश्वास ठेव, कारण माझ्यासाठी तीच मोठी शक्ती. अरे कोण आहे तुम्ही?